रिसेंटली एवढा 1-2 वर्षात बघायला गेलं तर मानवी हल्ले पण वाढायला लागले. म्हणजे लहान मुलं प्रत्यक्षात. कारण बिबट्या नॉर्मली काय करतो, त्याच्या हाईटपेक्षा जर मोठं कोणी असेल ना, त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करत नाही. बिबट्या थोडासा भित्रा पण आहे. अच्छा. तर जो शेतकरी शेतात काम करत असताना वाकलेला असतो, हं. त्याला असं वाटतं की ही शिकार आपल्या लेवलची आहे. तो त्यांच्यावर अटॅक करत होता. हे प्रकार रात्रीचे घडत होते. पण ह्या वर्षात बघितलं ना, तर बिबट्या आता दिवसा पण हल्ले करायला लागलेले आहेत. हं. संध्याकाळी 7 नंतर अंधार पडल्यानंतर लोकं तर बाहेर निघतच नाही. हं. पण आता रिसेंट जर तुम्ही 2 महिन्यात बघितलं, नाशिकमध्ये 1-1.5 महिन्यापूर्वी हार्डली 2 वर्षाचं बाळ होतं. त्या मुलाला त्याचे वडील जेवण खाऊ घालत होते. ते 2 मिनिटासाठी घरात काय केले, बिबट्या त्यांच्या दारातून त्या मुलाला घेऊन गेला आणि तो आर्मी मॅनचा मुलगा होता. आर्मी मॅन म्हणजे देशरक्षक, देशासाठी तो माणूस काहीतरी झटत असतो आणि आज त्याच्याच मुलाला असं घडलं, सगळ्यात दुर्दैवी झालं. आणि ते पण आर्मी सेंटरमध्ये झालं. तर आर्मीच्या ऑफिसर्सने रात्री सर्व्हे म्हणजे इन्व्हेस्टिगेट केलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेट केलं आणि तो मुलगा दुसऱ्या दिवशी मृत पावला. सापडला त्याला. मग आता परत हे लेटेस्ट